अर्थातच आई माऊलीला आपण प्रार्थना करूया ही स्पर्धा निर्विघ्न पार पडो आणि या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींना मात देण्यासाठी आयोजकांना तू शक्ती दे। पंचांना विनंती आहे कोणताही विलंब न करता आपण स्पर्धेला सुरुवात करा। 20 मिनिटांचा अवधी पहिल्या 4 षटकांसाठी इथे दिला गेलाय आणि टाइम मात्र लावला जाईल। आता इथून पुढे 1-1 मिनिट खूप महत्वाचं आहे। 9:26 झालेत। आजची 26 तारीख प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सव मात्र आज साजरा केला गेला। प्रत्येक ठिकाणी तिरंगा झेंडा खाली मात्र आनंद लुटला गेला। केळोली संघाला विनंती असणार आपण कुठे जाऊ नका। यानंतर लगेच तुमचा सामना असेल विनर वर्सेस विनर आणि तो सामना असेल या मॅचच्या मतदारांना आपण सांगूया तो सामना किती षटकांचा असेल पण सामना होणार विनर वर्सेस विनर। नंदकुमार हडप याच्यासाठी मात्र पारितोषिक आहे। प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। प्रफुल्लजी ठोंबरे साहेबांकडे पारितोषिक। आज 26 जानेवारी बँका बंद मात्र प्रफुल्ल ठोंबरे साहेबांचं एटीएम खुलं केलं गेलं आणि त्यांचा आज खऱ्या अर्थानं प्रकट दिन अर्थातच वाढदिवस आहे। त्यांना वाढदिवसाच्या भरघोस अशा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। वळूया मॅच कडे जिची आहे आजची ही टोशास टोडा बिग फाईट बिग लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल। एकीकडे नावंडे तर दुसरीकडे अंजरुण। प्रफुल्लजी देवकर या स्पर्धेचा आनंद थेट लाईव्हच्या माध्यमातून घेत आहेत आणि सुनील हडप यांच्यासाठी सुवर्ण संधी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। सचिनजी ठोंबरे साहेबांना आपण विनंती करूया या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत। स्वैप से करेंगे सबका स्वागत। गेम इज ऑन। पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाशजी पालांडे आणि बरोबरीनं मेन पंच आहेत अंकेजी तांबडे। टॉस इथे गमावला टीम अंजरुण संघाने आणि पहिल्यांदा त्यांचं पाहतोय आपण क्षेत्ररक्षण स्ट्राइक एंड वरती फलंदाज सुनील साइडी फेकलेला चेंडू गोलंदाज अजिंक्यच्या माध्यमातून ज्याच्या नावातच जिंकण्याची संधी आहे तो अजिंक्य गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू फेकतोय निर्धाव। जबरदस्त साऊंड सिस्टीम श्री इव्हेंट यांच्या माध्यमातून आमचा आवाज थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय। केटीसीची टीम सज्ज झाली या स्पर्धेसाठी। त्यांच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना मात्र आनंद दिला जातोय। घर बसल्या प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्यांना देखील आपण या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या। त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये दोस्ती चषकाच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करूया। जय भवानी प्रतिष्ठान मानकिवलीच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा अतिशय सुंदर आणि थाटामाटात सजवलेलं झालेलं नटलेलं सजलेलं हे मैदान। दाचित धावून क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये। अजिंक्यचा एक्सप्रेस इथे पणाला लागलाय। लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेला खेळाडू अंजरुण संघातनं गावाच्या नावासाठी आपल्या गावाच्या मातीसाठी आता खेळ करतोय। जबरदस्त चेंडू पण हलक्या हाताने ऑफसाइडच्या दिशेनं चेंडूची निवड फलंदाजाने केली। 1 धाव मात्र धावफलकावरती नोंद झाली आहे। धावांचा श्रीगणेश होतोय। 4थ्या चेंडूवरती लागलेली 1 धाव अजिंक्यने मात्र 4थ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे आणि एका धावेनं धावांचा श्रीगणेशच्या टीम नावंडे संघाचा पाहायला मिळतोय। यावेळेस जबरदस्त चेंडू रनआउटची दाट शक्यता पण अजिंक्यचं कलेक्शन चुकीचं। एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तित करताना फलंदाज जाईल डगआउट मध्ये आणि संधी देऊया श्री इव्हेंट ऑडिओ सिस्टीम डीजे ला।
गावामध्ये कायदा नव्हता, सुखी होती प्रजा, आणि त्यावेळेस विराजमान होता सिंहासनावरती माझा छत्रपती छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. अर्थात छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊया आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. यंग टॅलेंट कुणाल आता स्ट्राइक एंड वरती. आल्या आल्या मोठा पटका मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडून बॅटची कडा घेतली, सरळ चेंडू गेला सीमारेषा पार. जब मिलेंगे रन चार तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे मेरे यार. वाट सरल्यानंतर कार्ले डोंगरावरती बसलेल्या एक वीरा जिचे दर्जेदार गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. या गीताचे जे गायक आहेत ना सर, त्यांना कानानं ऐकता येत नाही आणि डोळ्यांना बघता देखील येत नाही. अमोल जाधव मॅन फ्रॉम मुंबईचे हे गायक, ज्यांच्या माध्यमातून गायलेलं गीत, ज्यानं रॉकेट ब्रेक कामगिरी केली युट्यूबच्या माध्यमातून असो किंवा डीजेच्या माध्यमातून असो, प्रत्येक ठिकाणी हे गीत मात्र अतिशय सुंदरतेनं ऐकलं जातं. आई माऊलीचं प्रसन्न करणारं वातावरणाचं गीत आपण पाहतोय. आई माऊलीला आता नावंडे संघानं साकडं घातलंय. चौकार आला, धावफलकाला आकार देखील आला. पहिलं पिवणचं षटक समाप्त झालं अंधृत संघाच्या बाजूनं. जे षटक हाताळलं अजिंक्य रसाळ या गोलंदाजानं. 6 धावा खर्च करताना त्यांना मात्र विकेट मिळवली एक. आता नेक्स्ट बॉलर ते गोलंदाजी मार्क वरती हॅवे एंड करणार निखिल, आणि स्ट्राइक एंड वरती असेल एक वेल एक्सपिरियन्स फलंदाज सुनील. महेश माझ्या समोर जोडले गेले, त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. आज मात्र 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. कदाचित एन्जॉयड असतील. नावंडी प्रीमियर लीग आजच संपन्न झाली. इथे मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. फाईन लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मात्र मिळाली आणि एका धावेच्या माध्यमातून टोटल 7 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 7 देत आहेत कमांडर नावडे संघाचे हे पाठीराखे आहेत, हितचिंतक आहेत. कुठल्याही खेळाडूंनी जर षटकार मारला तर हे पंच पांडव आहेत. जगदीशजी आगिवले, दीपकजी नागरे आणि त्याचबरोबरीनं महेंद्रजी आगिवले, अमोल हडप आणि रमन बेलकवडे यांच्याकडनं षटकारासाठी 500 500 500 म्हणजे 2500 रुपयाचं पारितोषिक. पण इथे षटकार नाही, पंचांचा इशारा येतोय. इट्स चौकार. ठोक डीजे फिर एक बार. हे नाव थोडस आगळं वेगळं वाटतंय, पण या नावानं आता साजेशी कामगिरी मैदानामध्ये केली आहे. कदाचित 40+ बऱ्याचशा खेळाडूंचा समावेश आहे आणि नाईटचा अनुभव कमी आहे त्यांच्याकडे, तरी सुद्धा उत्तम दर्जाची कामगिरी मैदानामध्ये करताना एस्टनच्या मागे संतोष जोरकर आपण बघतोय, ज्यांचा जोर आता नेक्स्ट इनिंग मध्ये फलंदाजी माध्यमातून पाहायला मिळेल. पण इथे धावा लागला स्कोर कार्ड वरती. टोटल 11 धावा धावफलकावरती लागल्यात आणि काही माझ्या माहितीनुसार 15 ते 11 दिवसामध्येच या स्पर्धेचं आयोजन झालंय. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आयोजित दोस्ती चषक 2024 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये अतिशय सुंदर सजावट आणि अतिशय सुंदर असा खेळ मैदानामध्ये होताना दोस्ती चषक 2024. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं मी तुषार धुमाळ या स्पर्धेच्या बाबतीतनं करतोय हार्दिक असं स्वागत. फुल टॉस चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 2 गाड्या एकाच पट्टीवरती आल्यात आणि इथे मात्र घडतोय अपघात अपघात आणि अपघात. OUT आउट. फलंदाज जाईल पॅव्हलियनच्या आश्रयाला. पुन्हा एकदा संधी डीजेला.
नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय प्रेम, ज्याच्या नावातच बरंच काय दडलंय. आज नावंडे प्रीमियर लीग मध्ये प्रेम वाटलं प्रेक्षकांना, सिरीजचा मानकरी ठरलाय आणि त्याच जोरावरती आता त्याला बढोतरी दिली गेली आहे. 4थ्या क्रमांकावरती आलेला प्रेम येणाऱ्या 4 षटकापर्यंत किती धावा जमवतोय हे आता पाहायला मिळेल. गोलंदाजी मार करते गोलंदाज निखिल. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताचा गोलंदाज. यावेळेस पंच अविनाजी पालांडे सर सांगतायत कहो ना प्यार याच्या स्टाईल मध्ये हा चेंडू वाईड आहे. इथे 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती वाढतीये. टोटल धावा लागल्यात त्या 12. यावेळेस लेग सिक्सच्या बाहेर नियम क्रमांक 22 चा वापर होताना पुन्हा एकदा 1 धाव वाढली जाईल वाईडच्या माध्यमातून. क्या तेरा क्या मेरा, नावंडे विपक्ष अंजरून अशी लढाई मैदानामध्ये पाहायला मिळतीये. पिंट्या शेठ घरात त्यांच्याकडे देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा क्रिकेटचे बरेचसे नियम बदललेत, त्याच्यामुळे बरंच काय चालतं. जो दिखता है वही बिकता है. यावेळेस विलंब कार्पेट फटका येतोय लेग साइडच्या दिशेनं आणि इथे मात्र मिळेल ती 1 धाव. एका धावेच्या मदतीनं टोटल धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 14. 7ची सरासरी मात्र इथे राखले. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता आक्रमण आणि आक्रमण करावं लागेल. काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच विचारलं जाईल पंचांना, पण त्याच्या आधी ऐकूया एक सुमधुर संगीत. नेक्स्ट बॉलर मॅन फ्रॉम अंजरून ओमकार गोलंदाजी मार्क वरती आलाय. स्ट्राइक एंड वरती आज ज्यानं सिरीज आपल्या नावावरती केली तो प्रेम स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. शेवटचे 12 चेंडू उरलेत आणि या 12 चेंडू मध्ये मी तर म्हणेल आता कसपणावा लावायला लागेल. किमान 25 ते 28 जर का धावा आल्या ना तर नावंडे संघ सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण पलीकडच्या टीमचा विचार केला तर वेल एक्सपिरियन्स असा अजिंक्य रसाळ त्याच्या बरोबरीने संतोष जोरकर जर एक बाजू जाम करून थांबले तर मॅच मात्र कमी चेंडूचं अंतर कापून जिंकण्याची दाट शक्यता पाहायला मिळेल. त्याकरता मात्र आता कसरत करावी लागेल प्रेमला. संकेत शेठ देशमुख यांच्याकडनं अबोलनं जर 3 विकेट घेतल्या तर 3000 रुपयाचं पारितोषिक. लोहा गरम आहे, मार लो हातोडा. इथे मात्र पंच यावेळेस शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये सांगतात हा चेंडू आहे स्वेर. प्रसादजी देशमुख युवकांच्या गळ्यातलं ताईत होऊन बसलेत. याच्या आधी आपण पाहिलं नमो चषक फुटबॉलच्या माध्यमातून त्यांचा ऑन स्क्रीन वरती चेहरा, आता क्रिकेटच्या माध्यमातून दोस्ती चषक या माध्यमातून आपण त्यांना ऑन स्क्रीन वरती बघतोय. त्यांचा फ्लेक्स वरती फोटो यंग अँड हँडसमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम आहे. एखादा खेळाडूच्या प्रेमात जर पडले ना तर नक्कीच एखादी बाईक त्याला भेट देतील. सूरज शेठ केदारी या मॅचचा मनमुराद आनंद घेताना सुनील अण्णा शेळके रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय स्वामी देशमुख देखील या मॅचचा आनंद घेतात. बरेचसे मान्यवर आहेत जे या स्पर्धेमध्ये आवर्जून हा खेळ पाहण्यासाठी आलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न संतोष जोरकर. यावेळेस चेंडू त्यांनी अडवलाय पण इथे क्या नजर हटेगी दुर्घटना घटेगी. ओ युटी फलंदाज प्रेम येतोय पवल्यांच्या आसऱ्याला. ठोक डीजे. क्रीडा रसिक मैदानाच्या आतमधनं आले त्यांना विनंती थोडस बाहेर या आणि मॅचचा मनमुराद आनंद घ्या. वातावरण भगवा आहे.
आपण कालच जरांगे पाटील साहेबांना पाहिलं, थवा होता थवा, समुद्रातला अतांग लाटेचा थवा आपण पाहिला रायगड नगरीमध्ये. एकच जयघोष होता, एक मराठा लाख मराठा. सन्माननीय मोतीरामजी ठोंबरे आणि त्याचबरोबर सन्माननीय नरेशजी ठोंबरे आणि भगवान शेठ ठोंबरे या त्रिमूर्तींना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. ठोंबरे बंधूंना विनंती आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. स्वागतम सुस्वागतम, आपलं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय निलेश हडप. निलेश हडप हे मात्र मैदानामध्ये आले. स्ट्राइक एंड वरती आपण त्यांना पाहतोय, पण गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चांगली कामगिरी करताना ओमकार. आडवा बॅटनं यावेळेस ऑप्शनच्या लाईन मध्ये जाऊन चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पण गोलंदाज चप्पल आहे. ज्यानं हा निर्णायक चेंडू यावेळेस निर्धाव फेकलाय. ऑन स्क्रीन वरती आपण पाहिलं तर रिप्लेच्या माध्यमातून काय क्लिअरिटी आणि काय क्वालिटी आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच तुम्ही केटीसीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. इथे लेट कट करण्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेला, पण क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तग धरून पाहायला मिळाला, ज्यानं या चेंडूला अडवलंय आणि इथे मिळते ती एक धाव. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पडेंगे. डाऊन क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅटची कडा घेतली, पाहिजे क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, लेट झाला क्षेत्ररक्षक आणि थेट इथे 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. जगदीश हडप या मॅच कडे आशाभूत नजरेनं बघतायत. नावंडे संघातील बरेचसे ज्येष्ठ श्रेष्ठ खेळाडू या मैदानामध्ये खेळताना त्यांच्या खेळाचा अंदाज यावेळेस ते घेत आहेत. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. ते येणारे शेवटचे 6 चेंडू मात्र उरलेत आणि या 6 चेंडू मध्ये आता कसपणाला लावा लागेल. शेवटचे 6 चेंडू, पहिल्या इनिंगचा हा खेळ कसा बसेल, येणाऱ्या 6 चेंडू, बॅट आणि चेंडूचा मेळ. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर, 3 षटकांचा सामना असेल. नेक्स्ट बॉलर सुमित, मॅन फ्रॉम अंजरून गावचा हा चमचमता सितारा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पंचांच्या डाव्या बाजूला उजव्या हाताचा गोलंदाज आता गोलंदाजी करेल. डाऊन क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, वेगानं चेंडूवरती प्रयत्न मात्र होतोय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षक त्यावेळेस पाहायला मिळतोय अजिंक्य रसाळ, ज्यानं या चेंडूला अडवलंय. 2 धावा मात्र इथे मिळाल्या. दुहेरी सिंगल वरती कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजूनही या मॅच मध्ये आपण षटकार पाहिला नाहीये, चौकार मात्र आलाय. इथे उंच गेलाय आणि लांबही गेलाय, टांगा पलटी, कोडे परार, बिगेट मारलाय. षटकार षटकार षटकार, ठोक डीजे में. ₹500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं षटकारासाठी. जगदीशजी आगिवले, दीपकजी नागरे, त्याचबरोबर अमोल हडप, महेंद्र आगिवले आणि झेल पकडण्याची संधी होती, पण इथे झेल सुटलाय. रमणजी विलगडे, सगळ्या मान्यवरांना विनंती, आता तुमचे 500 500 500 असे 2500 तुम्ही जमा करायचे. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 27.
उंच गेलाय, लांब जाईल का? झेल सुटलाय. लेदर क्रिकेटचा खेळाडू रात्री मात्र थोडासा अडचणी घेतोय. झेल त्याच्या हातातनं सुटलाय. असं म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये पकडा कॅच आणि जिंका मॅच, पण इथे कॅच सुटलाय. मॅच जिंकण्यासाठी अडचण येईल का? स्कोर कार्ड वरती टोटल 28. डान्सिंग राऊंड क्रिकेट. कॅच सुटल्यानंतर स्ट्राईक जशी आली आणि हा चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. इट्स अ बिग 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 डील. आणि आता 1000 प्रत्येक षटकाराला आलेत. ठोक डीजे आलाय षटकार. लागला स्कोर कार्ड वरती 34. 34 ज्या धावांची गरज होती ना त्या धावा मात्र आल्यात निलेशच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड क्रिकेट. जोरदार पद्धतीने बॅट फिरवली गेली, पण यावेळेस बॅट आणि चेंडूचा पुरेसा संपर्क झाला नाही. एक धाव निर्णायक क्षणी पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अडचणी येतोय आणि एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 35 धावांची नोंद झाली आहे पहिल्या इनिंग मध्ये. आता नेक्स्ट इनिंग मध्ये अंदरून संघाला करावे लागतील 24 चेंडू मध्ये कंपल्सरी चेसिंग या निर्णयानुसार 36 धावा. 24 चेंडू 36 धावांची असेल गरज. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी नक्कीच आपण आमंत्रित करूया आमच्या पारांगे सरांना मायक्रोफोन वरती. पण तोपर्यंत ऐकूया श्री इव्हेंट यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. आणि 36 धावांची गरज आहे ती म्हणजे अंजुरून संघाला. तर अंजुरून संघाला विनंती करतो की आपण सलामीची जोडी मैदानात पाठवायची आणि या नावडणे संघ आपला क्षेत्ररक्षण तातडीने सजून घ्यायचे. चला स्पीडअप घ्या. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आयोजित या दोस्ती चषक ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील प्रसाद देशमुख, निखिल देशमुख, सूरज ठोंबरे, वैभव पाटील, जयेश पाटील आणि सुमित रसाल, कुणाल पिंगले यांच्या सहयोगाने ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतीये. अतिशय अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा पर्व दुसरे. या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीचा हा दुसरा सामना अंजुरून विरोधात नावंडे. तर नावंडे संघाने पहिल्या इनिंगचा खेळ केलाय आणि या पहिल्या 4 षटकामध्ये नावंडे संघाने धावा जमवल्या त्या 35 धावा. तर येणारे 24 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. तर नावंडे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला सलामीची जोडी मैदानात पाठवा अंतरून संघ. येणारे 24 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. एक सरळ साधं आणि सोपं आवाहन मित्र उभं केलंय ते नावंडे संघाने. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. अशी जसं वारकरी संप्रदाय पंढरपूरला जातो आणि गोल रिंगण करून बसतो तसं इथे प्रेक्षक राजा मात्र गोल रिंगण करून या स्पर्धेची आनंद घेते. तर येणार 24 चेंडू आणि 36 धावांची गरज.
24 चेंडू आणि 36 धाबांची गरज पहिल्या इनिंग मध्ये धावा जमवल्या 4 षटकामध्ये नाबंडे संघानं तर 35 धावा तर येणारे 24 चेंडू आणि 36 धाबांची गरज ती अंजरून संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे ती अजिंक्य आणि सुनील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानात पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला षटक घेऊन येतोय तो नाबंडे संघाकडून साहिलच्या हातामध्ये चेंडू दिलाय स्वतः कर्णधारनं 24 चेंडू आणि 36 धाबांची गरज तर बघूया कोण बाजी मारणार रोमांच तरार संघर्ष तुंबल युद्ध अभेद्य भेडी विवरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणार आखाडा अर्थात दोस्ती चषक 2024 चे हे दुसरं पर्व सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे स्ट्रायकर यांना फलंदाज अजिंक्य आणि नॉन स्ट्रायकर होती फलंदाज उभा आहे अजिंक्य आणि सुमित अशी जोड गोळी मात्र मैदानामध्ये दाखल तर पहिला षटक घेऊन येत आहे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाबंड संघाकडून नरेश संघाच्या वतीनं पहिला षटक मार्गस्थ प्रस्थान मार्गक्रमण रवाना दाखल पहिला चेंडू पहिला खुराक तयार गोलंदाज नरेश तर या ठिकाणी कर्जत खालापूर युवा मोर्चा अध्यक्ष सन्मान्य श्री नागेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत गोलंदाज तयार नरेश पहिला चेंडू सन्मान दिला चेंडूला परंतु चेंडू क्रीजवरतीच राहिला आणि या चेंडूवरती एकेरी धाव मात्र सहजरित्या कंप्लीट केली गेली आहे आणि एकेरी धावेने मात्र श्री गणेशा होतोय तो अंजरून संघाचा 36 धाबांचा पाठलाग करताना पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय सन्मान्य श्री खालापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नागेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय यावेळेस मात्र जबरदस्त फटका सजवला आणि चेंडू जाईल अगदी अंतिम क्षणी मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि या चेंडूवरती येणार एकच धाव या एका धावेच्या बरोबरीनं या एका धावेच्या साह्याने अंजरून संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 2 या धावेवरती आहे सन्मान्य श्री खालापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नागेशजी पाटील आणि त्यांचे सहकारी यांचं या ठिकाणी ताफा समालोचन कक्षामध्ये येते जबरदस्त फटका फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सजवला गेला आणि या चेंडूवरती एकच धाव मिळते या एकेरी धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 3 या आकड्यावरती आहे बिनबाद 3 अशी स्थिती निर्माण झाली एक संत आणि शांत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं ते अंजुरून विरोधात नाबंडे या 2 संघांमध्ये यावेळेस जबरदस्त फटका चेंडू आवत आहे क्षेत्ररक्षक तिथे आणि अंतिम क्षणी मात्र चेंडूला जज केलं आणि तिच्या त्या चपलाईनं आणि आरडाच्या गतीनं इथं 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात या 2 धावाच्या बरोबरीनं अंजरून संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली आहे आमचे गुणलेखक हरेश पिंगले आम्हाला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्या बिनबाद 5 धावा तर या ठिकाणी खालापूर तालुका युवा मोर्चा धडाडीचे कार्यकर्ते युवा नेतृत्व सन्मान्य श्री नागेश पाटील ओराले ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि रिव्हर्स शिपचा वापर केला दुधारी तलवारीचा वापर केला आणि चेंडू जसा सुईमध्ये धागा ओला जातो तसा चेंडू गेला सीमारेषा पलीकडे हा येतोय दर्जेदार चौकार या 4 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापर्यंत 9 या धावेवरती आहे 9 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात सन्मान्य श्री खालापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नागेशजी पाटील आणि
ग्रुप ग्रामपंचायत वराले विद्यमान सदस्य नागेजी पाटील आणि त्यांचे सहकारी त्यांचं या ठिकाणी आगमन झाले। या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। अतिथी देवो भव हे भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केले जाते आणि निर्धाव चेंडूला आणि पहिलं षटक संपण्याचा इशारा आला। पंचांकडे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या आंध्र संघाच्या अद्यापपर्यंत बिनबाद 9 धावा। तर दुसरं षटक कोणाच्या वाटेल येतं तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर एक सुमधुर संगीत, वाजव तुझे गाणे। पहिला चेंडूला मात्र उडवलं, इथे मात्र फायनलच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक आहे, चेंडूला जज करतोय आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या। त्या 2 धाव्याच्या बरोबरीनं 2 धाव्याच्या साह्यानं आंध्र संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे ती 11 धावा। दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपला, बिनबाद 11 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती आंध्र संघाची। यावेळेस जबरदस्त फटका सरळ फेकून दिलाय, रायगडाची भव्यता दाखविताना जबरदस्त फटका आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी भारतीय ती 17 या अंकावरती आहे। 17 धावा धावफलकावरती लागला गेलेत, जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला। यावेळेस जबरदस्त फटका आणि यावेळेस सुद्धा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आहे तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, लगातार 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 23 या धाब्यावरती आहे। पारिस अटकाची फुले वेचावीचा तशा धावा वेचते तो फलंदाज अजिंक्य, लगातार 2 षटकार खेचलेत, धावफलक तो धावा 23 धावा, अजूनही 13 धावांची गरज मात्र येणार उर्वरित चेंडूंमध्ये। यावेळेस मात्र चेंडूला टॅप केला, शतरक्षक चेंडूवरती वेगाने येतो, तत्पूर्वी या चेंडूवरती एका धाव मिळाली, एका धावेने संघाची धावसंख्या 24 या अंकावरती 36 धावाचा पाठलाग करत जशाच तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतं त्या अंजुरुड या संघाकडून। अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये नांगर धरून उभी आहे अजिंक्य आणि सुमित। यावेळेस मात्र चेंडू आवत आहे, जेल होईल का? आणि इथे मात्र जबरदस्त झेल टिपली गेली आणि इथे मात्र पहिला झटका मिळतोय तो आंध्र संघाला, फलंदाज बाद होतोय तो सुमित ला मात्र परतावा लागले ठोक डीजे।
नौका फलंदाज मैदानामध्ये आगेकूच करतोय तो फलंदाज संतोष, मात्र स्ट्रायकर एंडला संतोष जोरकर, एक मजबूत बांध्याचा फलंदाज संतोष जोरकर स्ट्रायकर एंडला. यावेळेस मात्र जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक तिथे आणि पुला कालून पाणी गेलं आणि इथे मात्र या चेंडूवरती येणारा 2 धावा, या 2 धावाच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 26 या अंकावरती आणि या पंचाचं दुसरं षटक संपण्याचा इशारा आलाय, निर्वाल आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 26 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती अंदरून संघाची. तर तिसरं षटक कोणाच्या वाट्याला येते तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. शेवटचे 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे, ती म्हणजे अंदरून संघाला. अंजरून विरोधात नाबंडे असा हा आजच्या दिवसातील दुसरा सामना, मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते या 2 संघांमध्ये. तर तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे गोलंदाज सुरेश. यावेळेस मात्र चेंडू फेकला गेला, परंतु आकूट टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. फलंदाज मात्र चेंडूला समजू शकला नाही आणि आशालभूत अशा नजरेने चेंडूकडे पाहत राहिला. चेंडूच्या प्रेमात पडला आणि सरळ चेंडू जातोय तो निर्धाव. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपला. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळेस मात्र सुरेख फटकाई सरळ फेकून दिला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आहे तो आसमानी सुलतानिया षटकार. जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज. धावफलकावरती धाबा आल्या तर 32 धाबा. मैदानात चेंडू पाठवायचे आणि या 10 चेंडू आणि 4 धाबांची गरज. 10 चेंडू आणि 4 धाबांची गरज. विधी लिखित ब्रह्म लिखित काल्या दगडावरची पांढरी रेख जवळ बाजार उठविलाय तो नावडे संघाचा. 10 चेंडू आणि 4 धाबांची गरज. गोलंदाज सुरेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि या चेंडूवरती येणार एकही धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या. त्या 2 धावेनं अंजुरून संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली आहे ती 34 धावा. अजून जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. जवळ सामना आज जिंकलाय तो अंजुरून संघानं. आणि या वेळेस मात्र काय घडतंय, सरळ चेंडू जातोय 4 धावेसाठी आणि हा सामना जिंकलाय तो अंजुरून संघानं. आणि नामंडे संघानं चांगला खेळ केला, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. आणि यानंतरचा होणारा पुढील सामना दोन्ही विनर सामने असतील आणि या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा टॉस केला जाईल. मी सन्माननीय आमचे पाहुणे खालापूरचे भारतीय जनता पार्टी खालापूर युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय श्री नागेशजी पाटील